से बच सकती है जान, सही ट्रेनिंग ही है असली हथियार। लातूर में चला जागरूकता अभियान। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। कार्डियक अरेस्ट के मरीजों को यदि कुछ ही मिनटों के भीतर सही और वैज्ञानिक तरीके से सीपीआर, कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन दिया जाए तो उनकी जान बचाई जा सकती है। इससे निश्चित रूप से मौत के आंकड़ों में कमी लाई जा सकती है। यह बात लातूर के प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉक्टर हमीद चौधरी ने कही। लातूर अतिदक्षता संस्था की ओर से डॉक्टर्स डे के उपलक्ष्य में पत्रकारों के लिए सीपीआर प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया। यह शिविर डॉक्टर भालचंद्र ब्लड बैंक में आयोजित हुआ। कार्यक्रम का उद्घाटन प्रभारी जिलाधिकारी शिल्पा करमरकर के हाथों किया गया। इस अवसर पर आईएमए के अध्यक्ष डॉक्टर अभय कदम, पूर्व अध्यक्ष डॉक्टर परमेश्वर सूर्यवंशी समेत अन्य गणमान्य व्यक्ति मौजूद थे। प्रभारी जिलाधिकारी शिल्पा करमरकर ने डॉक्टर हमीद चौधरी द्वारा शुरू किए गए इस प्रशिक्षण अभियान की सराहना की और कहा कि समाज के हर तबके के लोगों को सीपीआर का प्रशिक्षण मिलना चाहिए। इससे आपात स्थिति में किसी की जान बचाई जा सकती है। साथ ही इस विषय में जन जागरूकता बढ़ाना बेहद जरूरी है। कार्डियक अरेस्ट और जीवन शैली का संबंध डॉक्टर हमीद चौधरी ने आगे कहा कि आजकल जीवन शैली में बड़े बदलाव आए हैं, जिसके कारण कार्डियक अरेस्ट के मामले लगातार बढ़ रहे हैं। देश में लगभग 50% मरीज अस्पताल पहुंचने से पहले ही दम तोड़ देते हैं। ऐसी स्थिति में यदि किसी को सीपीआर का प्रशिक्षण मिला हो तो वह उस व्यक्ति की जान बचा सकता है। कार्डियक अरेस्ट के समय मरीज बेहोश हो जाता है, उसकी सांसें रुक जाती हैं या सांस लेने की गति धीमी हो जाती है। ऐसे में तुरंत सीपीआर देना बेहद जरूरी है। डॉक्टर चौधरी ने कहा कि रोजाना नियमित व्यायाम, तनाव कम करना, धूम्रपान से बचाव और संतुलित आहार अपनाने से इस गंभीर बीमारी से काफी हद तक बचाव संभव है। इस कार्यक्रम में वरिष्ठ पत्रकार जयप्रकाश दगड़े, शेरखानी, जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष नरसिंह घोने, सितम सोनवणे ने भी अपने विचार व्यक्त किए। इस कार्यक्रम में वरिष्ठ पत्रकार जयप्रकाश दगड़े, शेरखानी, जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष नरसिंह घोने, सितम सोनवणे ने भी अपने विचार व्यक्त किए। संचालन डॉक्टर गायत्री सोलंकी ने किया और आभार डॉक्टर सदफ चौधरी ने माना। जर आपण त्याला वाचवू शकलो असतो, तात्काळ त्याला काही मदत मिळू शकलो असतो, तर आज ते कुटुंब वेगळ्या पद्धतीने राहिलं असतं। कुटुंबाचा करतात माणूस तिथे राहिलेला असतो। आपल्याला माहिती आहे, जेव्हा एक डेथ होते, एक मृत्यू होतो, तेव्हा फक्त एक जीव जात नाही, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य सफर होत असतं। तर यामध्ये मग मी इलेक्शन मध्ये माझ्याकडे प्रत्यक्ष सीपीआर मध्ये जेवढी इलेक्शन मशिनरी होती काम करणारी, मी इलेक्शनची ट्रेनिंग कमी दिलं, सीपीआरचं ट्रेनिंग जास्त दिलं माझ्या लोकांना। आणि मला वाटतं की हे खूप खूप महत्त्वाचं आहे। साहेबांनी आता जे 2-3 मुद्दे सांगितले त्यांची तळमळ खरोखरच खूप मोठी आहे। डॉक्टर हा पेशाच आपल्याला माहिती आहे, नोबेल पेशा आहे। देवाच्या नंतर कोणाला आपण मानत असू तर मला वाटतं आपण डॉक्टरांना मानतो आणि त्यांना जी आपण सांगितलं काहीतरी सत्ता बनावं वगैरे आपण आता घेत आहात, परंतु एवढं कोणीच करत नाही। ही कल्पना पण मला अतिशय आवडली की पत्रकार बंधू जर ही गोष्ट शिकतील, त्याच्यामध्ये जे गैरसमज आहेत ते आपल्या लेखणीतून दूर करतील, सर्वसामान्यांपर्यंत यावर अवेअरनेस जर आपल्या भारतात पोहोचला तर याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच असू शकत नाही। आपण, मी आणि हे डॉक्टर, प्रशासन सगळे आज इथे यासाठी आहोत की एका जरी रुग्णाचे यामधून आपले प्राण वाचले, एखाद्याचे जरी आपण प्राण वाचवू शकलो तरी आपलं हे सगळं कार्यक्रम यशस्वी झाला असंच आपल्याला म्हणायला लागेल। ट्रेनिंग पार्ट असं करा, त्याला लॉक करा, असं पाठीमागून लॉक करा आणि स्ट्रेट, मी हात स्ट्रेट ठेवलाय, बेंड करू नका, बेंड करू नका, नॉट टू बेंड, तुम्हारे बेंड हो रहे, बेंड करू नका, स्ट्रेट ठेवलं। आता असं हे मला ह्याच्यानं दाबायचं, हे जे आहे ना हे ह्याच्यानं, हात पूर्ण ठेवायचं नाही, असं फक्त ह्याच्यानं दाबायचं, हिल ऑफ द हँड म्हणतात त्याला, ठीक आहे। तर इंद्र बघा, आता हे लॉक केलं बरोबर, उजवात असं ठेवायचं स्ट्रेट, हे स्ट्रेट ठेवलं कुठं, खालच्या बाजूला चेस्टच्या, ठीक आहे। आता हे बघा माझ्याकडं, आता माझं फक्त हे टिकलं आहे, फक्त हे। आता मी 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 30 झाले। मग त्याला मी असं करून श्वास देणार, श्वास देताना इकडं बघायचं, त्याची चेस्ट थोडीशी उचलायला पाहिजे। तर परत श्वास दोन दिले की लगेच स्टार्ट, 1 and 2 and 3 and 4, 30 झाले। परत
थोडंसं तोंड असं करणार, असं लावणार, 2 परत लगेच 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 30 परत 2 श्वास, परत हे असं 5 वेळेस, हे 5 वेळेस करायचं किंवा जोपर्यंत एक्सपर्ट येत नाहीत तोपर्यंत 30 कॉम्प्रेशन 2 रिस्पिरेशन. आता समजा श्वास द्यायचा प्रॉब्लेम आहे तर हँड्स ओनली CPR. फक्त हे बी करण्यानं होत आहे, भागत आहे, तसं बी चालतं आहे, पण असं केलेलं थोडंसं अजून चांगलं आहे. 30:2 चाल. आता हे काही क्वेश्चन तुमच्या मनात यायला पाहिजेत की श्वास मी देताना मला काही प्रॉब्लेम येईल का, त्याचं इन्फेक्शन होईल का? हो बरोबर आहे, का तर आजकाल त्यावेळेस HIV एवढं नव्हतं म्हणा, आता कमी झालं HIV, पण HIV एखादं असलं तर आपल्याला त्याचं रक्त वगैरे आलं तर प्रॉब्लेम होतं. म्हणून मी कसं दाखवलं तुम्हाला ह्याच्यात, ठीक आहे. असं आता इमर्जन्सी आहे, त्याला एक पॉकेट मास्क मिळतं आहे. पॉकेट मास्क असं गोल असतं आहे आणि वर दंड असतं आहे, त्या दंडात फुकलं तर चालतं आहे, ते ऑनलाईन भेटतं आहे. पॉकेट मास्क ठेवायचं इमर्जन्सीला. छातीच्या कोणत्या भागात दाबायचं? कारण 2 साईडला फासे आहेत. इथं दाखवतो मी, फिगर आहेत अजून, तिथं आल्यावर अजून ट्रेनिंग होईल. तर इथं पण दाखवणार आहे फिगर. तर हे 30:2 ह्या रेशोमध्ये दाबायचं, 2 इंच खाली आणि स्पीड 100 ते 120. तर उच्च प्रतीचे CPR ह्याला म्हणतात की ह्याच्यानंच द्यायचं, त्या लोकेशनवर द्यायचं, 100 ते 120च्या स्पीडने द्यायचं आणि 2 इंच छातीत दबली गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय म्हणलं आहे, कसल्याही प्रकारचं व्यत्यय येऊ देऊ नका. डोंट स्टॉप. का तर त्याचं जीवन तुमच्या ह्या ॲक्शन ऑर्गनमध्ये. इथं जर तुम्ही थकलात, आता म्हणतात की आम्ही थकलो, तुम्ही हे करताना थकले म्हणजे तुमची पद्धत चुकीची. मी काय करतोय, मी माझे मसल वापरत नाही, लक्षात ठेवा. मी बॉडीचं वेट वापरतोय. वेट माझं वजन त्या फ्लक्रमनुसार एक असा आपण काटा, वजन काटा असतंय, तसं मी वजन घालतो त्याच्यावर. तुम्ही लक्षपूर्वक बघा, माझं कधीच मसल कॉन्टॅक्ट होत नाही, माझं वजन मी त्याच्यावर टाकतोय. आणि ते तुमच्या ह्याच्यात इन्व्हिटेशनमध्ये पण आहे, बताव इन्व्हिटेशन लेटर. हे फलक्रम आहे, त्या फलक्रमवर आपल्याला काम करायचं. हे पहिल्या फिगरमध्ये दिलं आहे हो का, हे जे आहे ना इथं, हे फलक्रम आहे. काटा आपण ते हे खेळतो ना, ते लहान लेकरं ते असं एक जण खाली गेलं की असं एक जण असं, का त्याला लई हे लागतं आहे का, वजन का जास्त लागतं आहे का, पण ते थोडं बी टाकलं की एकीकडे झुकतं आहे. तर तसा प्रकार हा आहे. तर त्या हिशोबाने जर केलं तर थकत नाही माणूस. तुम्ही थकलं आणि त्या बिचाराचं फासरी तुटली तर तुमची पद्धत चुकीची. लक्षात ठेवा, यू आर रॉंग. बऱ्याच असं म्हणते, आमच्यात भी चर्चा होती, काही डॉक्टर ज्याला थोडंसं माहीत नसतं, अरे बहुत CPR दिया, फसली तोड़ गई, तोड़ दिया बोले. अरे फसली तोड़ा तो क्या है, उसकी जान बच गई तो क्या, बाद में क्या मतलब है उसको बचाए, फिर दुसरे प्रॉब्लेम में जाएगा. फासी तुटली, फुफ्फुसात घुसली, परत त्याच्यात हवा शिरणार, परत त्याचं खर्च. टेक्निक इज मोस्ट इम्पॉर्टंट. अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणते की फाशी तोडण्यासाठी CPR नाही आहे. ह्या पद्धतीने पॅनिक व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं, लग जोरात मारलं म्हणजे वाचतंय असं नाही. काही लोक जाते धडमुळे हे करते, फास्या तोडते, बिचारं वाचणारं बी गेलं. म्हणून टेक्निक महत्त्वाची आहे, कारण कोणाचं जीव हँडल करतो थोडं हिशोबानंच पाहिजे ना. रॅश ड्रायव्हिंग जशी असते ना, तसं रॅश ड्रायव्हिंग जर CPR झालं तर ते वाचणारा बी तो जाईल. म्हणून ते गाईडलाईन महत्त्वाचे आहेत. आणि त्याला कधी हे शक्य आहे तेव्हा तुम्ही हे ट्रेनिंग करून घेता. ट्रेनिंग वरच्यावर, आणि हे असंच राहू काही नाही. घरी बी गेल्यावर उशी घ्यायचं, करायचं, शिका. जे इथं आहे ना, त्याच्यात एक हेच करायचं, डोक्यात बसवायचं की मी हे करणार बाबा, काय असू द्या. म्हणून थोडंसं ते इझी गोईंगमध्ये होतं. रुटीन करून आम्ही करतोय, आम्हाला रुटीन आहे. आता आमच्या दवाखान्याच्या मावशीने सुद्धा पेशंट वाचवलं आहे. आता मी इथं आहे, पेशंट आलं, आमची पोचे देणारी मावशीला सुद्धा CPR येते. मी शिकवलं, काय करू, लोड एवढं असतंय, तुम्ही करा. आता एका वेळेस 2-2 पेशंट येतात CPRसाठी, मी दोघांना देऊ शकत नाही. जावा सिस्टर तुम्ही तिकडे घ्या. एक वेळेस तर एक डॉक्टर बाहेरचे आले पेशंट बघायला, आम्ही पेशंट बघायला होते, दुसरं आलं लगेच, तिसरं आलं लगेच, चौथं आलं.
चार पेशंट हे असले आम्ही वाचवलेत का तर आम्हाला सहकार्य मिळालं एक नॉन एक्सपर्ट टीमला मी एक्सपर्ट केलेलं आहे आणि हे शक्य आहे आणि त्या अनुभवातच आपण एवढं काम करण्यासाठी निघालेलो आहोत. तर हे आपण करू शकतो. हे घटना आहेत कॉमनली. हे पॉकेट मास्क आहे बघा. हे पॉकेट मास्क ऑनलाईन मिळतं. हे ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी ठेवायचं, गाडीत ठेवायचं, डिक्कीत ठेवायचं आणि काही घटनास्थळी आपण थोडं श्वास देऊ शकतो, त्याला वाचवू शकतो. आणि हे CPRचं हे असं पोझिशन दाखवलं आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ डेप्थ काय, 2 इंच का म्हणलं आहे त्याला हे पण समजून घेऊ, कारण हे समजल्याशिवाय विषय आपणाला खऱ्या अर्थानं करता येणार. तर 2 इंचमध्ये असं आता इथं लक्षपूर्वक बघा. हे 2 इंच डेप्थ बघा. जसं जसं 2 इंचाकडे जात आहे तसं इकडे मेंदूकडे रक्तपुरवठा बघा हे वाढत आहे. हो का, वाढलं. तर 2 इंच जेव्हा होतं तेव्हा मेंदूकडे रक्तपुरवठा जास्त जातो म्हणून 2 इंच हे अभ्यासातून आलेलं आहे. आता 100 ते 120चं काय कारण आहे तर हे बघा. आता हे स्पीड इथं आहे. हे झाली 25ची स्पीड. जेवढं रक्तपुरवठा पाहिजे नाही मग हे पुढं चाललं तर रक्त थोडं चालू झालं अजून जास्त झालं 200वर भरपूर जेवढं पाहिजे तेवढं रक्त मेंदूला चाललं आहे. पर डे है 1 जुलाई. उसी तरह हमारे अस्पताल का 24वां वर्धापन दिन है. इस निमित्त से हमने CPR माने कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन, ये जान देने वाली उपचार इलाज है और ये कोई भी कर सकता है. इसके लिए कोई एक्सपर्ट कार्डियोलॉजिस्ट बोलो, फिजिशियन बोलो, MD कोई नहीं लगता है. जो कोई उस इंसान के पास जिसको कार्डियक अरेस्ट मतलब अचानक से दिल बंद पड़ा है, ऐसे मरीज को जान देने के लिए CPR का उपचार करके जान बचा सकता है. उसका ट्रेनिंग आज हमने लातूर अतिदक्षता के मार्फत दिया है. ये हमारा 57वां प्रोग्राम है. हम पिछले 15 साल से CPR के ट्रेनिंग में लगे हैं. इससे पहले भी लातूर के सभी नर्सिंग स्टाफ को, लातूर के मेडिकल ऑफिसर को, उसी तरह जनरल प्रैक्टिशनर्स को, स्टूडेंट में मेडिकल कॉलेज के कैंपस में, मेडिकल कॉलेज के गार्ड को हमने ये ट्रेनिंग दी है और इसका फ़ायदा किसी की जान बचाने में ज़रूर होने वाला है. इस उम्मीद से हम ये प्रशिक्षण का आयोजन किया है. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.